रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आणि पायाचे कंबर तुम्ही दिवसभर हाताला झटका नाही मारता का असं? हाताला झटका मारता हाताने वाढव जातात शेतीचं काम आज दिवसभर बी आहे चालतं कसं. घेतलं इथं थोडा हा इकडे दाबलं इकडे काय इकडे बघा तुमच्या मानेमध्ये C5 मध्ये गॅप आहे. ह्या ठिकाणी गॅप पडून भरपूर दिवस झाले. पण याच्यातलं जे कार्टिलेज आहे हे तुमच्याकडनं चुकी झाली तर परत परत बाहेर येणार. याच्यातलं आता कुठून बसायचं सांगतो. तुमच्या मानेमध्ये C5 मध्ये गॅप पडला. इथली जी डिक्स आहे दोन खाली सरकली पण कार्टिलेज असतं. तुमचं 20 किलोच्या पुढे वजन उचललं, डोके वजन घेतलं, खांद्या वजन घेतलं तर त्याच्यात गाठी सटकन फाटून बाहेर आल्यामुळे ती जी नस असते ही नस ब्रेनला छातीला पाठीला इकडे दाबलं तर काही दुख नाही. हीच नस डोक्याला कनेक्ट इकडे दाबलं इकडे दाबलं तर काही दुख नाही. हीच नस शोल्डरला टेनिस एल्बोला आणि या पंजाला कनेक्ट म्हणून कळ लागते. तुम्ही काय करता हाताला झटका देता. आता दिवसभरात मल्टिपल डेजचं माहिती हाताला झटका देऊन देऊन टेनिस एल्बो असतो याला झटका देऊन देऊन याच्यातली जी कार्टिलेज आहे गाठी बऱ्यापैकी घसली गेली म्हणजे 50 ते 60%. आता याला परत परत हाताला झटका देऊन याच्यातली जी कार्टिलेज घसल्या गेली म्हणजे हा आता टेनिस एल्बोचा सचिन तेंडुलकरला पण होता. ऐकलं असेल तुम्हाला क्रिकेट खेळताना असा झटका देत नाही असं. त्याचं कारण हेच होतं इथून नस ब्लॉक होतो. पण त्यांनी अमेरिकेत जाऊन पण ट्रीटमेंट केल्यानंतर पण फरक नाही का तो इथंच ट्रीटमेंट करत बसला का ही इकडून ही वेज ब्लॉक होती त्याला समजलंच नाही डॉक्टरांना म्हणून तो आजार अजून बरा नाही झाला. जेव्हा ही नस ब्लॉक प्रॉपर निघेल याला ब्लड सर्क्युलेशन होईल तेव्हा सेल्स रिजनरेट होईल. देवाने आपल्याला वरदान दिले देव हजारो सेल्स डेट होता तिथून परत रिजनरेट होता. पण हा नियम तुमच्या ह्या हाताला लागू म्हणजे तुमची जेव्हा चालू होईल तेव्हा सेल्स रिजनरेट होईल. म्हणजे जेव्हा रक्तपुरवठा व्यवस्थित होईल तेव्हा सेल्स रिजनरेट होतात. आणि तुमचे पर डे हजारो सेल्स डेट होतात पण रात्रीतून रिजनरेट होतं. म्हणून ज्या ज्या पार्टला ती नस कनेक्ट आहे तो पार्ट तो ऑर्गन डॅमेज होत जातो कमकुवत होत जातो. आणि आता याला म्हणतात फ्युजन शोल्डर याला म्हणतात टेनिस एल्बो. आणि हा या तुम्ही डाव्या कुशीवर झोपले का बरं वाटतं पण याच्यावर झोपले का हात जड पडतो बधीर पडतो मग प्रॉब्लेम अजून वाढतो झीज अजून होतो. हा झाला पहिला. दुसरा कमरामध्ये 4थ्या 5व्या म्हणजे गॅप आहे तिथे पण तशी बिग सरकली गाडी बाहेर इथून रक्तपुरवठा कमरापासून डाव्या पायाला होत नाही जड पडतो बधीर पडतो मग फिरला जास्त चालता येत नाही उभं राहता येत नाही मांडी घालता येत नाही गुडघ्यापासून थोडं चालली की कळ लागते बसून उडले जाऊ म्हणजे अशी वाकडे जाऊन मग सर्व त्यालाच म्हणतात सायटिक आजार. आता जसं एकदा डायबिटीज बीपी आजार लागला तो आयुष्यभर आहे. तुम्ही गोळ्या खाऊन पण ट्रीटमेंट घेऊन पण तुम्हाला नियमात राहायचं आयुष्यभर बरोबर. डायबिटीज बीपी वाल्या तसं तुमच्या हाडाच्या आजाराच्या पेशंटला पण आयुष्यभर माझ्याकडे जरी ट्रीटमेंट घेतली कोणाकडे ट्रीटमेंट घेतली तुम्हाला ट्रीटमेंट घेऊन नियमात राहायचं. जर तुम्ही नियम नाही पाळले तुम्हाला हा त्रास आयुष्यभर परत होणार. हेच तुम्हाला या गोष्टी कोणी सांगत नाही समजत नाही. कारण की ज्या ठिकाणी आजूबाजूला कोशिका असतात त्या तुटल्या जातात. लिमिटपेक्षा जास्त लोड आला का ते परत जागा सोडून द्या आणि देतात जसं तुमच्यासोबत जाऊ. कमराचा तसंच मानायचं म्हणजे तुम्ही आयुष्यभर 20 किलोच्या पुढं वाकून वजन उचलू शकत नाही. ते उचलायचं तर LS बेल्ट येतो तो लावूनच वजन उचलायचं. मानेसाठी नाही मान मोडणं डोक्या वजन घेणं 20 किलोच्या पुढं 15 किलोच्या पुढं पाण्याला हाताला झटका देणं आयुष्यभर बंद. पालतं झोपणं बंद. पालतं झोपणं बरेच होणार नाही. प्रॉब्लेम डबल वाढेल. 30 डिग्रीत बसले म्हणजे खुर्ची बसली तुम्ही काय करता शीट पुढे घेता आणि असं लांब पाय करून याची नाही हा कमराचा वापरून अजून वाढतो मानेचा पण डबल वाढतो. मस्त स्टेटस बसायचं टेकून बसायचं खुर्चीवर आपण फायबरची खुर्ची असते त्याला टेकून बसायचं. ह्या गोष्टी तुम्ही पाळल्या तर तुम्हाला फरक जाणवतो. जसे तुम्ही एवढे नियम जरी पाळले तुम्ही कॉन्शियस ट्रीटमेंट जरी नाही घेतली 50% फरक पडेल. असं त्याला 3 दिवस वाकून वाढत होत बेल्ट बिना बेल्टचं
याला 3 दिवसांनी परत पडेल, 10 दिवसात कमी होईल. पण जो पण ट्रीटमेंट चालू 15 ते 20 दिवस तुम्हाला नियम पाळणं गरजेचं. हार्ड काम कमी करा, आपल्याच एखादं मजल काम करून घ्या. पण इकडं पण ट्रीटमेंट करताय, तिकडं पण काम करताय, ट्रीटमेंटचे पैसे वाया जातील, उलट प्रॉब्लेम वाढेल. खाली सर करा सर. माझ्याकडे पण त्याला 10 दिवस प्रॉपर करा, पूर्ण मुळापासून क्लिअर करतो. पण नियम पाळा तर चालेल, तुम्ही प्रॉपर होईल. आणि तुम्ही आयुष्यभर जर दवाखाना करत बसले उपयोग नाही त्याला, बरोबर का? इकडे ड्रिंक वगैरे करता, ड्रिंक करता थोडे दिवस टाळा. आडनाव काय तुमचं? मोराडे. रिलायन्स एकदम रिलायन्स रोज कुशल होता माइंड तर अशा एकदम खालचा पाहिजे कंबर पाय गेलं सेम पोजिशन तर अशा सुजील खालचा पाय रिलायन्स सर्व पाय पकडे खाली थोडंसं रिलॅक्स रिलॅक्स डोके